तर लास्ट टाइम आपण डिफरंट टाइप्स ऑफ अल्टरनेटिंग सर्किट स्टडी करत होतो आणि त्याच्यामध्ये फर्स्ट सर्किट होतं कुठलं? प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट आपण स्टडी करत होतो. त्याचं पुन्हा एकदा जस्ट बघूया. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये आपण काय काय बघितलं होतं. प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किटमध्ये अशा प्रकारे फक्त एक रेझिस्टन्स असणार आहे की जो कुणाला जोडलेला असणार आहे. इट इज कनेक्टेड टू alternating EMF. Okay, alternating EMF E is equal to E naught sin omega t. आता या अल्टरनेटिंग EMF मुळे काय होणार आहे, सर्किट मध्ये काहीतरी करंट डेव्हलप होणार I आणि इतर रेझिस्टन्स किती आहे R. ओके, आता या रेझिस्टन्सला प्रोड्यूस होणारा पोटेन्शियल डिफरन्स किती असणार आहे. पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस दी रेझिस्टर, पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस रेझिस्टर PD इज इक्वल टू काय येणार आहे, I इंटू R येणार. बरोबर आहे ना. दॅट इज फी इज इक्वल टू IR. आणि आपण या क्लोज्ड लूपला आपण जर KVL अप्लाय केला, किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ अप्लाय केला, तर E आणि फी हे दोन्ही काय असले पाहिजे, सेम असले पाहिजे. E शुड बी इक्वल टू फी असलं पाहिजे. अँड देअरफॉर या दोन इक्वेशन वरून फी इज इक्वल टू IR आणि E इज इक्वल टू फी, देअरफॉर E शुड बी इक्वल टू काय असलं पाहिजे, I इंटू R असलं पाहिजे. E शुड बी इक्वल टू IR. ठीक आहे. अँड देअरफॉर E इज इक्वल टू IR आणि E चा फॉर्म्युला काय आहे, E नॉट साइन ओमेगा टी इज इक्वल टू I इंटू R येणार. बरोबर आहे ना. E नॉट साइन ओमेगा टी इज इक्वल टू IR अँड देअरफॉर I चा फॉर्म्युला काय येतो, E नॉट बाय R इंटू साइन ओमेगा टी. बरोबर आहे ना. I इज इक्वल टू E नॉट बाय R इंटू साइन ओमेगा टी. हा करंटचा फॉर्म्युला येणार आहे. आता इथं दोन्ही इक्वेशन जर बघितले, EMFचं इक्वेशन काय आहे, E इज इक्वल टू E नॉट साइन ओमेगा टी आणि करंटचं इक्वेशन काय आहे, I इज इक्वल टू E नॉट बाय R साइन ओमेगा टी. आता याच्यामध्ये करंटची मॅक्सिमम व्हॅल्यू किती येणार आहे, पीक व्हॅल्यू ऑफ करंट, पीक व्हॅल्यू ऑफ करंट, पीक व्हॅल्यू ऑफ करंट असणार आहे इथं I नॉट इज इक्वल टू E नॉट बाय R असणार मॅक्सिमम व्हॅल्यू. बरोबर आहे ना. कारण साइन ओमेगा टी ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती असते, 1 असते. सो पीक व्हॅल्यू येणार आहे E नॉट बाय R. अँड देअरफॉर करंट असे लिहू शकतो, I इज इक्वल टू I नॉट साइन ओमेगा टी. ओके, हा करंटचा फॉर्म्युला येणार. हा झाला करंटचा फॉर्म्युला आणि हा इथं आहे आपला EMFचा फॉर्म्युला. आता दोन्ही फॉर्म्युल्याचं जर कंपॅरिझन केलं तर काय होतं, दोन्हीमध्ये साइन ओमेगा टी आहे. ओके, म्हणजे याचाच मिनिंग काय होतो, ओमेगा टीची व्हॅल्यू 0 ज्यावेळी असेल त्यावेळी EMF आणि करंट जे आहे ते दोन्ही 0 असणार आहेत. ओमेगा टीची व्हॅल्यू ज्यावेळी π/2 असेल त्यावेळी करंट आणि EMF दोन्हीची व्हॅल्यू काय असणार आहे, प्लस I नॉट आणि प्लस E नॉट म्हणजे मॅक्सिमम असणार आहे. म्हणजे करंट आणि EMF काय होतात, एकाच वेळी मॅक्सिमम होतात, एकाच वेळी 0 होतात. आणि म्हणून आपण इथं काय म्हणतो, म्हणून काय होणार इथं, हेन्स EMF and current in purely resistive circuit. Purely resistive circuit मध्ये EMF आणि करंट कसे असतात, इन फेज असतात. They are in phase. In purely resistive circuit they are in phase.
त्याच्यामुळे काही वेळेला बोर्ड एक्झाम मध्ये देखील हा क्वेश्चन विचारला जातो. शो दॅट इन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट ईएमएफ आणि करंट इन फेज आहेत हे शो करा, असा क्वेश्चन असतो. तर हे एवढं तुम्हाला व्यवस्थित लिहावं लागणार आहे. लास्ट टाइम देखील आपण बघितलेलं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी काय बघायचं आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याचा ग्राफ देखील लास्ट टाइम मी काढलेला होता. म्हणजे ऍक्च्युली हे सेंटेन्स लिहिण्याच्या अगोदर तुम्हाला हा ग्राफ काढायला पाहिजे. कुठला ग्राफ? करंट आणि ईएमएफचा विथ रिस्पेक्ट टू टाइम ग्राफ. हा ग्राफ असा काढलेला होता, बरोबर आहे ना, या पद्धतीनं. याच्यामध्ये ईएमएफचा ग्राफ जर असा असेल, ईएमएफचा ग्राफ असा असेल तर करंटचा जो ग्राफ आहे तो असा येणार. ते दोन्ही एकाच वेळी 0 होतात, एकाच वेळी मॅक्सिमम होतात. ओके, आणि म्हणून याला काय म्हटलं जातं? करंट अँड ईएमएफ आर इन फेज आहे असं म्हटलं जातं. 0 प्लस ई नॉट प्लस आय नॉट आणि खाली काय येणार आहे? मायनस ई नॉट आणि मायनस आय नॉट इन फेज असतं. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये फेजर डायग्राम कसे येणार आहे. अनेक वेळा बोर्ड एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कारण फेजर डायग्राम ही खूप महत्वाची आहे, लक्षात घ्या. आत्ताच्या नीटमध्ये आलेला जर जो क्वेश्चन आहे तो देखील सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला फेजर डायग्रामच यूज करावी लागते. ठीक आहे, तर याची फेजर डायग्राम कशी येणार लक्षात घ्या. फेजर डायग्राम, सो फेजर डायग्राम विल बी लाईक दिस. फेजर डायग्राम काय दाखवते? करंट आणि ईएमएफ मधला थोडक्यात फेज डिफरन्स दाखवते, बरोबर. करंट आणि ईएमएफ यांच्यामधला काय दाखवणार आहे? फेज डिफरन्स दाखवणार आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला कुणाचं वेक्टर काढायचं आहे? ईएमएफचा वेक्टर काढायचा आहे. हा झाला ईएमएफचा वेक्टर. ठीक आहे, ईएमएफचा वेक्टर दॅट इज, इथं अँगल काय येणार आहे? ओमेगा टी येणार, बरोबर. आणि ही जी लाईन येणार ही जी लाईन येणार आहे ती तुम्हाला काय सांगणार? इथं ओमेगा टी असेल तर इथं देखील ऑटोमॅटिकली काय येणार? ओमेगा टी येणार. ओके, आणि इथं ओमेगा टी आला तर हे काय येणार आहे? ई नॉट साइन ओमेगा टी. म्हणजे याची लेंथ किती असणार आहे? ई नॉट एवढी असणार आहे, ई नॉट. आणि करंट का आहे? इनफेज आहे. करंट इज इनफेज विथ द ईएमएफ आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला करंट काढत असताना करंट देखील या लाईनवरच काढावं लागणार. करंट बरोबर या लाईनवरच येणार आहे, लक्षात घ्या, ऑन दिस सेम लाईन. त्याची मॅग्निट्यूड ईएमएफ पेक्षा कमी किंवा जास्त असू शकते. आणि हे काय असणार आहे? आय नॉट, मॅक्सिमम व्हॅल्यू. ओके, आणि इथं काय येणार आहे? आय नॉट साइन ओमेगा टी.
सो अशा प्रकारे फेजर डायग्राम मध्ये काय येणार आहेत, ईएमएफ आणि करंट एकाच लाईनवर येणार आहेत. एकाच लाईनवर, कारण दोघेही इन फेज आहेत. सो दिस इज द फेजर डायग्राम. व्हेरी सिम्पल. फेजर डायग्राम कशी काढायची लक्षात आलं का बघा. खूपच इझी आहे. सुरुवातीला एक्स वाय सिस्टीम काढायची. दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज वाय ऍक्सिस. एक्स वाय सिस्टीम काढायची. त्याच्यानंतर एका सर्टन अँगलला काय करायचा, ईएमएफचा व्हेक्टर काढायचा. ईएमएफचा रोटेटिंग व्हेक्टर किती अँगलला, ओमेगा टी अँगलला काढायचा. आणि त्याच्यावरच बरोबर काय करायचा, करंटचा व्हेक्टर काढायचा आहे. लक्षात घ्या. एंडला काय लिहायचं, ई नॉट आय नॉट लिहायचं. आणि वाय ऍक्सिसवर हे राईट अँगल ट्रायंगल जरी तुम्ही घेऊन बघितला तर ही इकडची जी साईड येणार ना, वाय ऍक्सिस वरची साईड, ती काय येणार, ई नॉट साइन ओमेगा टी आणि आय नॉट साइन ओमेगा टी येणार. आणि हा वेक्टर जसा रोटेट होत जाईल तसं काय होणार आहे, ई नॉट आणि आय नॉटच्या व्हॅल्यू चेंज होत जाणार आहे. बघा, टाइम टी झिरो असताना ओमेगा टी झिरो येणार. ओमेगा टी झिरो म्हणजे ई नॉट आय नॉट अलॉंग एक्स ऍक्सिस असणार. आणि ई नॉट आय नॉट ज्यावेळी अलॉंग एक्स ऍक्सिस असणार त्यावेळी इकडे वाय ऍक्सिस वरचं प्रोजेक्शन खाली पूर्ण ओरिजिनला येणार ना, म्हणजे झिरो होणार. ओमेगा टी पाय बाय 2 झाला की काय होणार, ई नॉट आय नॉट पूर्ण व्हर्टिकल होणार, अलॉंग वाय ऍक्सिस होणार. आणि काय होणार आहे लक्षात घ्या, ईएमएफ करंट मॅक्सिमम होणार वाय ऍक्सिस वर. लक्षात येते. तर या पद्धतीने हे असणार आहे. सो दिस इज द फेजर डायग्राम. अशी ही फेजर डायग्राम काढायची, खूप इझी आहे. ही प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. आता या प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट मधली पॉवर पण लगेच आपण काढूया. पॉवर इन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. नेक्स्ट, पॉवर इन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. आता हे डेरिवेशन देखील इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. पॉवर इन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. ओके, हे पॉवर इन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट कसं काढता येईल बघा. आताच आपण या डेरिवेशन मध्ये बघितलं, वरच्या डेरिवेशन मध्ये ईएमएफचं इक्वेशन काय आणि करंटचं इक्वेशन काय, ते दोन्ही इक्वेशन लिहूया. ओके, तर त्याच्यासाठी नेहमीप्रमाणे पहिलं सेंटेन्स, consider a resistor of resistance R connected to alternating source. Consider a resistor of resistance R connected to alternating source. ठीक आहे, एक रेझिस्टर आपण हा रेझिस्टन्सचा अल्टरनेटिंग सोर्सला जोडलेला आहे. तर त्याच्यामध्ये अल्टरनेटिंग सोर्सला जोडल्यानंतर ईएमएफ आणि करंटचा फॉर्म्युला आताच आपण बघितला. तर त्या ज्या व्हॅल्यू आहेत ना, त्या पर्टिक्युलर टाइमच्या आहेत, म्हणून त्याला इन्स्टंटेनियस व्हॅल्यूज असं आपण म्हणणार आहे. ओके, तर इथं लिहिणार मी आता इन्स्टंटेनियस. instantaneous values of EMF and current. instantaneous values of EMF and current काय काय येणार बघा. EMF ची व्हॅल्यू आहे E is equal to E naught sin omega t, बरोबर. आणि करंटची व्हॅल्यू काय आहे, I is equal to
ईएमएफ ची व्हॅल्यू काय आहे ई नॉट साइन ओमेगा टी आणि करंटची व्हॅल्यू आहे I is equal to I naught sin omega t. बरोबर ना, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू ऑफ ईएमएफ अँड करंट झाले. आता ॲव्हरेज पॉवर इन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट काढायचं आहे. आता इन्स्टंटेनियस ईएमएफ आणि इन्स्टंटेनियस करंट माहित असेल तर आपल्याला काय मिळणार, इन्स्टंटेनियस पॉवर मिळणार आहे. आता इलेक्ट्रिकल पॉवरचा फॉर्म्युला तुम्हाला बेसिकली माहित पाहिजे. इलेक्ट्रिकल पॉवरचा फॉर्म्युला काय असतो, व्होल्टेज इंटू करंट असा असतो. इलेक्ट्रिक पॉवर इज गिव्हन बाय फॉर्म्युला व्होल्टेज इंटू करंट. सो देअरफॉर इन्स्टंटेनियस पॉवर therefore instantaneous power काय येणार बघा, त्याला PINST म्हणतो. इन्स्टंटेनियस पॉवर इज इक्वल टू E इंटू I येणार. सो इन्स्टंटेनियस पॉवर काय येणार बघा, दॅट इज E ची व्हॅल्यू आणि I ची व्हॅल्यू जर ठेवली तर E ची व्हॅल्यू काय आहे E नॉट साइन ओमेगा टी आहे आणि करंटची व्हॅल्यू काय आहे I नॉट साइन ओमेगा टी. त्याच्यामुळे P इन्स्टंटेनियस तुमचं काय होणार आहे, P इन्स्टंटेनियस इज इक्वल टू E नॉट इंटू I नॉट इंटू काय येणार आहे साइन स्क्वेअर ओमेगा टी. ही झाली इन्स्टंटेनियस पॉवर. आता इथं काय होणार बघा, विथ रिस्पेक्ट टू टाइम काय होणार, पॉवर कमी जास्त होणार आहे. कारण इट इज इन्स्टंटेनियस पॉवर हे कोणाचं फंक्शन आहे, साइन स्क्वेअर ओमेगा टीचं फंक्शन आहे. म्हणजे ओमेगा टी ज्यावेळी 0 असणार त्यावेळी त्या क्षणाला पॉवर काय असणार आहे 0 असणार. ओमेगा टी ज्यावेळी π/2 असणार त्यावेळी त्या क्षणाला पॉवर किती असणार, E नॉट I नॉट म्हणजे मॅक्सिमम असणार आहे. ओके, लक्षात येत आहे मी काय सांगतोय. हा, तर ही पॉवर जी आहे ती विथ रिस्पेक्ट टू टाइम व्हॅरी होणार आहे. आता ही असा इथे एक असा क्वेश्चन होऊ शकतो की जो MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. आता इथं बघा, ईएमएफ ची फ्रिक्वेन्सी ओमेगा असेल, करंटची फ्रिक्वेन्सी ओमेगा असेल तर पॉवरची फ्रिक्वेन्सी किती असणार, असा क्वेश्चन होऊ शकतो. आणि तो क्वेश्चन जर सॉल्व्ह करायचा असेल तर साइन स्क्वेअर ओमेगा टी आपल्याला रिप्लेस करावं लागेल. ओके, साइन स्क्वेअर ओमेगा टी म्हणजे काय, तर दॅट इज 1 मायनस कॉस 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2 येणार आहे. साइन स्क्वेअर ओमेगा टी आपण बघितले ना पाठीमागं, साइन स्क्वेअर ओमेगा टी कॉस 2 ओमेगा टीच्या रिलेशन म्हणून ते सॉल्व्ह होतंय, कॉस 2 थीटाचं रिलेशन वापरून. म्हणजे इन्स्टंटेनियस पॉवर असं पण लिहू शकतो आपण, P इन्स्टंटेनियस इज इक्वल टू E नॉट I नॉट साइन स्क्वेअर ओमेगा टीचा आपल्याला पुढं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह वगैरे करता येत नाही. साइन स्क्वेअर ओमेगा टी आपल्याला इथं रिप्लेस करावं लागेल. साइन स्क्वेअर ओमेगा टी रिप्लेस करण्यासाठी काय करावं लागेल, 1 मायनस कॉस 2 ओमेगा टी डिवायडेड बाय 2 लिहावं लागेल. तरच पुढे त्याचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन वगैरे सगळा पार्ट करता येतो. हे तुम्हाला माहिती आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, कारण इन्स्टंटेनियस पॉवर आपल्याला घेऊन चालणार नाही, ऍव्हरेज पॉवर आपल्याला काढावी लागणार आहे. मग आता याच्यावरून लक्षात घ्या, हे बघा E ची फ्रिक्वेन्सी किती आहे ओमेगा आहे, I ची फ्रिक्वेन्सी किती आहे ओमेगा आहे. तर पॉवरची फ्रिक्वेन्सी जी येते ती इथे किती येते बघा, ओमेगा येत नाही तर 2 ओमेगा येते. बरोबर, म्हणजे याचा मिनिंग काय होतो, हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो नोट डाऊन करावा लागेल तुम्हाला. हा MCQ मध्ये विचारला जाऊ शकतो. तर इन्स्टंटेनियस पॉवरची फ्रिक्वेन्सी काय असते, 2 टाइम्स फ्रिक्वेन्सी ऑफ दी EMF किंवा करंट असते. ओके, म्हणजे EMF किंवा करंटची फ्रिक्वेन्सी जर 50 हर्ट्झ असेल, EMF किंवा करंटची फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असेल तर पॉवरची फ्रिक्वेन्सी काय होते, पॉवरची फ्रिक्वेन्सी 100 हर्ट्झ होणार. हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं. आता पुढचं बघा, ही झाली इन्स्टंटेनियस पॉवर. ऍव्हरेज पॉवर काढण्यासाठी काय करावं लागेल बघा, देअरफॉर ऍव्हरेज पॉवर इन ए सायकल, ऍव्हरेज पॉवर इन सायकल काढायचं असेल, P ऍव्हरेज काढायचं असेल किंवा त्याला जस्ट P असं आपण म्हणणार, तर इंटिग्रेशन ऑफ P इन्स्टंटेनियस dt अपॉन इंटिग्रेशन ऑफ dt 0 टू कॅपिटल T 0 टू कॅपिटल T. हा फॉर्म्युला फक्त लक्षात. जसं आपण ऍव्हरेज काढतो ना, ऍव्हरेजचा बेसिक फॉर्म्युला काय आहे, आता ईएमएफ ऍव्हरेज ईएमएफ काढायचा असेल तर काय करत होतो,
इंटिग्रेशन ऑफ ई डी टी डिवायडेड बाय इंटिग्रेशन ऑफ dt, किंवा ऍव्हरेज करंट काढायचं असेल तर इंटिग्रेशन ऑफ आय dt अपॉन इंटिग्रेशन ऑफ dt. तसं ऍव्हरेज पॉवर काढण्यासाठी देखील फॉर्म्युला काय येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ पी इन्स्टंटेनियस dt अपॉन इंटिग्रेशन ऑफ dt. सो ऍव्हरेज पॉवर इज इक्वल टू, ओके, आता इथं व्हॅल्यू ठेवूया. आता इंटिग्रेशन ऑफ dt म्हणजे टी येणार ना, इंटिग्रेशन ऑफ dt म्हणजे टी, आणि लिमिट्स ठेवल्यानंतर काय येणार आहे, डिनॉमिनेटरला कॅपिटल टी येणार. आता इथं काय येणार, इंटिग्रेशन ऑफ ई नॉट आय नॉट sin square omega t as it is ठेवतो, dt limits are 0 to capital T. Okay, so therefore 1 by capital T as it is. E naught I naught कॉन्स्टंट आहे, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. इंटिग्रेशन मध्ये राहणार sin square omega t dt. आणि याचा आपण इनिशियली सेपरेट इंटिग्रेशन बघितलेलं आहे. sin square omega t dt चं इंटिग्रेशन कसं काढायचं, तर त्या स्टेप्स, त्या ज्या स्टेप आहेत त्या मी परत इथं डिस्कस करत नाही, त्या इथं परत रिपीट तुम्ही लिहा. आणि आपल्याला माहित आहे किंवा हे पाठच करून ठेवायचं की sin square omega t dt चं इंटिग्रेशन काय येतं, t/2 येतं. हा, t/2 बरोबर. म्हणजे ऍव्हरेज पॉवर किती येणार आहे, ई नॉट आय नॉट बाय 2 येते. सो दिस इज द ऍव्हरेज पॉवर. किंवा हे असं लिहू शकतो, ई नॉट बाय √2 इंटू आय नॉट बाय √2. 2 म्हणजे √2 इंटू √2, म्हणजे ऍव्हरेज पॉवर येणार आहे ERMS इंटू IRMS. ओके, सो प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट मध्ये ऍव्हरेज पॉवर असते ई नॉट आय नॉट बाय 2 किंवा ई नॉट बाय √2 आय नॉट बाय √2, कारण 2 ला फक्त इथं मी स्प्लिट केलंय √2 मध्ये. आणि ई नॉट बाय √2 म्हणजे ERMS आहे, आय नॉट बाय √2 म्हणजे IRMS आहे, आणि अशा प्रकारे ऍव्हरेज पॉवर इज इक्वल टू ERMS इंटू IRMS. ओके, तर अशा प्रकारे पॉवर इन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट आहे. हे डेरिव्हेशन देखील खूप महत्वाचं आहे, लक्षात घ्या. पॉवर इन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट. त्याच्यामध्ये कुणाला काही डाऊट असला तर विचारा. तर अशा प्रकारे बोर्ड एक्झाम मध्ये जरी आलं, ऑब्टेन एक्सप्रेशन फॉर पॉवर इन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट, तर या पद्धतीने ते सॉल्व्ह करायचं आहे. ओके, तर प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट म्हणजे काय, पॉवर. असं प्रत्येक सर्किट मध्ये तुम्ही सॉल्व्ह करत गेला ना की खूप चॅप्टर इझी पण वाटतो आणि कधी संपला चॅप्टर तुम्हाला कळणार पण नाही, लक्षात घ्या. याच्यानंतर काय असणार आहे, प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट झाल्यानंतर मग प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट, मग प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट, आणि त्याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन त्यावेळी स्टडी करायची. म्हणजे याच्यामधला क्वेश्चन आला तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकाल. ओके, नीट मध्ये याच्यामध्ये क्वेश्चन काय येतात, स्टेट द फॉर्म्युला फॉर ऍव्हरेज पॉवर इन प्युअरली रेझिस्टिव्ह सर्किट, किंवा EMF आणि करंटची जर फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्झ असेल तर पॉवरची फ्रिक्वेन्सी काय येणार. ओके, पॉवरची फ्रिक्वेन्सी त्याच्याबरोबर डबल येणार आहे. म्हणजे थोडक्यात EMF आणि करंट एका सायकलमध्ये एकदा मॅक्सिमम होत असतील तर त्याचा मिनिंग काय होतो, पॉवर ही त्या सायकलमध्ये काय होते, फ्रिक्वेन्सी डबल म्हणजे 2 वेळा मॅक्सिमम होते, असा त्याचा मिनिंग झाला. किंवा फेजर डायग्राम त्याची काय असणार आहे. आता याच्यानंतर एक महत्वाची कन्सेप्ट आपल्याला बघायची आहे, दॅट इज पॉवर फॅक्टर म्हणजे काय. ओके, पॉवर फॅक्टर. पॉवर फॅक्टर, तर हे पॉवर फॅक्टर काय येणार बघा. तर ही एक महत्वाची डेफिनेशन आहे जी 1 मार्काला बोर्ड एक्झाम मध्ये विचारली जाऊ शकते, आणि याच्यावर नीट जेईला क्वेश्चन असू शकतात, सीईटीला, नीट जेई सीईटीला वगैरे. ओके, तर पॉवर फॅक्टर म्हणजे काय असतं, इट इज डिफाइंड ॲज the ratio of apparent power to the, it is the ratio of true power. It is the ratio of true power किंवा actual power म्हणूया. It is the ratio of actual power in AC circuit to apparent power. याला काय म्हटलं जातं, पॉवर फॅक्टर असं म्हटलं जातं.